नमस्कार, मी अनिल सूर्यवंशी. तुम्ही कधी थायलंडला गेलाय का? आणि तिथली ती सुवर्ण मूर्ती, जी भली मोठी मूर्ती आहे, ती कधी पाहिली का? तिथे दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येत राहतात. आणि ते एवढे पर्यटक येण्यामागचं कारण असं आहे. त्याच्या मागे 3 कारणं आहेत खरं तर. पहिलं म्हणजे ती मूर्ती पूर्णतः सोन्याची आहे. त्याला कुठेही असं सोन्याचं पाणीच फक्त दिलेलं असं नाही, तर ती पूर्णतः सोन्याचीच मूर्ती आहे. दुसरं, त्याच्या मागे एक विलक्षण अशी कथा आहे. आणि तिसरं म्हणजे त्या कथेतून आपल्याला एक चांगली शिकवण मिळते, जी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकते. आता त्याच्या पाठीमागची कथा अशी आहे की थायलंडमध्ये एक जुनं मंदिर होतं, फार जुनं मंदिर होतं. आणि त्या मंदिरामध्ये तिथे बौद्ध भिक्खू होते. ते रोज त्या मूर्तीची, तिथे जी एक मूर्ती होती त्या मूर्तीची पूजा करत असायचे. तिथे साफसफाई करायचे आणि तिथंच राहायचे. वर्षानुवर्षे अगदी ते जे भिक्खू होते ते लहानपणापासून जवळजवळ तिथेच राहत होते. आणि तिथे त्या बुद्ध मंदिरामध्ये मूर्तीची पूजा वंदना करणं त्यांचं काम चालायचं. एक दिवस काय झालं की साधारणपणे 1955च्या सकाळी सकाळी काही सरकारी अधिकारी तिथे आले आणि त्यांनी त्या भिक्खूंना सांगितलं की हे मंदिर पाडावं लागणार आहे आणि ही आतली जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण शहराच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही तुम्हाला शिफ्ट करून देऊ. म्हणते जे चक्रावले ते म्हणले की कितीतरी दिवस झाले ही मातीची मूर्ती इथे आहे आणि त्याचं मंदिर आहे, वर्षानुवर्ष झाले, आत्तापर्यंत काही अडचण आली नाही, आता काय प्रॉब्लेम. तर मग त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक मोठा हायवे तिथून जातोय आणि ते मंदिर नेमकं मध्येच येतंय, त्यामुळे ते आपल्याला पाडावं लागेल आणि मूर्ती मात्र आम्ही तुम्हाला शिफ्ट करून देऊ. नंतर ते अधिकाऱ्यांनी मशिनरी आणली आणि मूर्ती तिकडे शिफ्ट केली. मूर्ती शिफ्ट करताना तिला थोडंफार डॅमेज झालं, त्याला चिरा पडल्या आणि त्यांनी ती शहराच्या दुसऱ्या बाजूला ती नेऊन दिली. त्याबरोबर भंतेही तिकडे गेले. पण त्यांना ते मूर्ती डॅमेज झाल्यामुळं त्यांना फार अस्वस्थ वाटत होतं, त्यांना वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. मग ते रात्र झाली आणि त्यांना म्हणजे अस्वस्थ इतकं वाटत होतं की त्यांना राहावं ना. म्हणून मग ते एक दिवा घेतला आणि ते मूर्तीकडे गेले आणि मूर्तीची पाहणी करू लागले, कुठं डॅमेज झालंय, काय झालंय, आणि रडू लागले की त्या चिरा वगैरे बघून त्यांना फार वाईट वाटत होतं. पण ते चिरा पाहताना त्या दिव्याच्या उजेडामुळं आतून काहीतरी चमकतंय असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी थोडंसं ते कोरून बघायला लागले, तर आतमध्ये जास्त सोनेरी काहीतरी दिसत होतं. जास्त कोरल्यावर मोठे पोपडे पडायला लागले आणि असं करत करत मूर्तीवरची सगळा मातीचा थर काढून टाकल्यावर त्यांना दिसलं की ही तर पूर्णतः सोन्याची मूर्ती आहे. आणि ते अगदी त्यांना चमत्कार झाल्यासारखं वाटायला लागलं आणि ते रडू लागले लहान मुलांसारखं. ही बातमी सकाळपर्यंत सगळीकडे पोचली. शहरातली सगळी मंडळी तिथं गर्दी करू लागली, मूर्तीचं पूजा करायला लागली, पाहायला आली. ते पाहून शास्त्रज्ञ आले, पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ वगैरे आले. त्यांनी सगळी माहिती काढली, बराच अभ्यास केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे मूर्ती आहे ही मूर्ती मातीची नव्हतीच कधी, ती सोन्याचीच होती. परंतु 18व्या शतकामध्ये कधीतरी ब्रह्मदेशामधील लुटारू टोळ्या इथे थायलंडमध्ये यायच्या आणि त्या लूटमार करायच्या, लोकांना मारायच्या, बऱ्याच लोकांची हत्या करायच्या आणि सगळं द्रव्य ते घेऊन जायचे. ह्या मंदिरातल्या ते जे मंदिर होतं त्या मंदिरातल्या ज्या भिक्खूंनी विचार केला की आपण जर ही मूर्ती तशी ठेवली तर ती लोक लुटून नेतील. म्हणून त्यांनी त्याच्यावर मातीचं जाड आवरण दिलं, खडी मातीचं असं आवरण दिलं, गिलावा केला, प्लास्टर केलं थोडक्यात, आणि ती तशी ठेवली. मग ते लुटारू आले, त्यांनी बघितलं की मातीचीच आहे, त्यामुळं त्यांनी काय त्याच्याकडे लक्ष दिलं, निघून गेले.
नंतर जवळजवळ 100 वर्ष निघून गेली, अनेक वर्ष निघून गेली, अनेक पिढ्या गेल्या आणि तिथं त्या मूर्तीचं रहस्य माहिती असणारी कुणी व्यक्तीच शिल्लक राहिली नाही आणि त्यामुळं ती मूर्ती मातीचीच आहे असं सगळ्यांना वाटत होतं आणि ती अचानक प्रकटली असं लोकांचा समज व्हायला लागला. म्हणजेच काय की आपल्याला दिसत होती ती मातीची मूर्ती, पण आतमध्ये ती सोन्याची होती. दिसतं तसं नसतं, हा पण एक संदेश त्यातून निघतो. पण ह्याच्याशिवाय दुसऱ्या अँगलनी आपण त्या गोष्टीकडे पाहिलं तर त्यातून मिळणारा जो सबक आहे, जो संदेश आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो असा आहे की तुमच्यामध्ये आतमध्ये सुवर्णबुद्ध दडलेला आहे आणि तो सुवर्णबुद्ध तुम्ही वेगवेगळ्या कारणामुळं, कदाचित वेगवेगळ्या आवरणाखाली तो लपलेला आहे. तुम्ही मागच्या काळामध्ये दुःख असेल, चिंता असेल, वेगवेगळे नकारात्मक विचार असतील, आजूबाजूच्या लोकांचे नकारात्मक विचार असतील आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही स्वतःभोवती आवरण घातलेलं असण्याची शक्यता आहे. आणि कदाचित तुम्ही हे विसरलात की आपल्यामध्ये हा सुवर्णबुद्ध आहे. आता ती आतलं जे सुवर्ण रूप आहे, ते आतलं जे तुमचं चैतन्य रूप आहे, ते तुम्हाला विनंती करत आहे की मला ह्या बंधनातून मुक्त करा. हे जे तुम्ही माझ्यावर गिलावा दिलेला आहे तो माझा काढून टाका, ती बंधनं मोकळी करा. अगदी सगळी भीती जाऊ देत, शंका कुशंका जाऊ देत, भूतकाळात केलेल्या ज्या चुका आहेत त्या निघून जाऊ देत, अपराधी भावना निघून जाऊ देत आणि आत्तापर्यंतच्या अनुभवातून जे काही अंगवळणी पडलेलं जीवन आहे ते सुद्धा निघून जाऊ देत. सगळं जाऊ देत, फक्त पूर्ण माती निघून जाऊ देत आणि फक्त सुवर्णबुद्ध शिल्लक राहू देत. असं ते आतलं रूप आपल्याला सांगत आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. खरं तर काही बुद्ध मातीचे म्हणून जन्मतात आणि मातीचे म्हणूनच कायम राहतात, तर काही बुद्ध हे स्वतःच्या वरील वेगवेगळे जी आवरणं आहेत, जी गैरसमजाची आवरणं असतील किंवा अज्ञानाची आवरणं असतील, ती काढून टाकतात आणि स्वतः स्वयंप्रकाशित होतात. असे बुद्ध व्हा असा संदेश या गोष्टीतून आपल्याला मिळतो, या घटनेतून आपल्याला मिळतो. तुम्ही बुद्ध आहात, तुम्ही सुवर्ण बुद्ध आहात, तुम्ही चमकू शकता याची जाणीव आपल्याला ते करून देतात. थँक्यू.